मुंबईहून अक्कलकोटचा प्रवास. त्या पुढच्या आठवड्यात रोहनने ऑफिसची सुट्टी घेतली आणि अक्कलकोटला जाण्यासाठी ट्रेन पकडली. मार्गात त्याच्या मनात विचित्र शांतता होती. जणू कुणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणत होतं, आतला गोंधळ सोड, आम्ही आहोत. अक्कलकोट स्टेशनवर उतरल्या क्षणी रोहनला जाणवलं, हा काही साधा प्रवास नाही. हवा प्रसन्न, वातावरणात भक्तीचा सुवास. तो थेट स्वामी समर्थांच्या वाडीत पोहोचला. आरती सुरू झाली होती. जय जय रघुवीर समर्थ या घोषात रोहनचं हृदय थरथरलं. जणू स्वप्नातील आवाज प्रत्यक्षात समोर उभा होता. आरतीनंतर रोहन शांतपणे स्वामींच्या मूर्तीसमोर बसला आणि डोळ्यातून अश्रू ओघळले. स्वामी, मला का बोलावलं? काही वेळ ध्यानात बसल्यानंतर रोहनच्या मनातील सर्व वेदना, ताण, गोंधळ जणू कुणीतरी पुसून टाकला. मनात फक्त एकच आवाज, आता घाबरू नको, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. त्या दिवसानंतर रोहनचं आयुष्य बदललं. कामाची धावपळ होतीच, पण मन शांत, स्थिर.